फायनली पोहोचलोय आणि बाबा काम करतोय. बाबा मीच दिसतो ते. बाबा काम करतो बघा. एवढी दगडं काढल्यात आणि एवढं लेवल केलंय. हे सगळी जण जमल्यात बघा. कारण की तयारी जोरात चालू आहे. आज पूर्ण फायनल करायचं आपल्याला, पूर्ण लेवल करून. JCB वाल्याची मस्ती बघा काय झालंय. डायरेक्ट त्याला घेऊन नाल्यामध्ये टाकतंय. हे डाल उसको अंदर. हा डाल डाल. हे डाल. बघू शकता बघा. मंदिर बघू शकता इकडे. मस्त केल्याचं साल खातं. कारण शेवटी गणपती बाप्पांचा आहे ना तो. शेवटी गणपती बाप्पांचा वाहन येतो. बघू शकता हे बघा. मुस्लिम टाकू मुसल ना तू. बघू शकता गणपती बाप्पांचा वाहन पळत नाही बघ माझा बोट. हॅलो गाईज आणि चल युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता निघालोय परत वेश्याच्या मंदिराजवळ. बघू माणसं लावल्यात की नाही. जी काल आपण माती टाकली होती ती आता तुम्ही व्हिडिओ बघितली असेल आत्ताच्या आहे ना. ही व्हिडिओ तुम्ही उद्या बघशाल. तर तिकडे जाऊ आपण. बघू माणसं आल्यात की नाही. लेवल सुद्धा करते आणि त्याच्यामध्ये दगड सुद्धा खूप आहेत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. तर आता तिकडे निघालोय. दाखवतो तुम्हाला आज पण काय. आज तर मंडपाला नाही येणार कारण की आज त्यांना सुट्टी दिली आहे. उद्या आणि परवा त्यांचं काम फिट करायचं. म्हणजे पूर्ण काम उद्या आणि परवा त्यांना करावंच लागेल. 8 तारखेला आहे सप्ताहाने बघा. आदर्श चालले शाळेमध्ये तयारी होते. बेड लावते. चला तर आपण निघालो. मस्त जाऊन येऊ आपण तिथं. बघू माणसं आलेत की नाही. फायनली पोहोचलोय आणि बाबा काम करतोय. बाबा मीच दिसतो ते. बाबा काम करतो बघा. एवढी दगडं काढल्यात आणि एवढं लेवल केलंय. हे सगळी जण जमल्यात बघा. कारण की तयारी जोरात चालू आहे. आज पूर्ण फायनल करायचं आपल्याला, पूर्ण लेवल करून. कारण की इकडे ना खड्डा होता म्हणून ती लेवल करा. अजून तिकडे माती जी होती अर्धी ती तिकडे टाकली. आता तीच माती इकडं जशी लागेल तशी ॲडजस्ट करू आपण. आता मी चाललो परत एकदा बुक घेऊन येतो. म्हणजे कोणाच्या पावत्या पाडायच्या. जाऊन पहिला बुक आणतो. पुन्हा घरी मी तरी आणत होतो पण मी विचार केला बरं जाऊन दे. कोण नसेल तिथं बरं 2-3 असतील. कारण प्रेमनाथ मला सांगितलेलं की माणसं आजचा तुझं काम आहे. आज तू हँडल करायचं पूर्ण. आता बुक घेऊन येतो आणि मग तुम्हाला इकडेच येऊन पुन्हा भेटतोय. काही चालू आहे हार्डवेअरवर. बघूया पेन्सिल भेटतंय का. कारण की काहीतरी चिटकवायचं आहे. आणि मस्त जेवण करून पण घेतले. आता सर्वजण जेवायला गेली. त्यासाठी सर्वांना पाठवलं. आता कलरवाले आलेत मग अशी. पण त्यांचं सेटअप म्हणजे कॉम्प्रेसर वगैरे चालू करतात. त्यात लिक्विड टाकतात. आता त्यांना टाईम होणार होता म्हणून त्यांनी सांगितलं की अर्ध्या पाऊण तासामध्ये या तुम्ही. पहिलं जातो हार्डवेअरवर घेऊन येतो आणि मग डायरेक्ट तिथं मंदिराजवळच भेटतो. काहीच बघू शकता. आता पूर्ण रेड ऑक्साईड मारले. पूर्ण लालच झाली कॅबिनचा कलर कसा होता बघू शकता. आणि अजून काम चालू आहे. आज पण एवढंच करणार. मग उद्याच्या दिवसाला मारणार कलर. बघू शकता JCB वाल्याची मस्ती बघा काय झालंय. डायरेक्ट त्याला घेऊन नाल्यामध्ये टाकतंय. हे डाल उसको अंदर. हा डाल डाल. हे डाल. बघू शकता बघा. आपलाच JCB वाला आहे पण मस्ती करतोय बघा. त्या आखिरी बघा. डालने का ना नाले में. बसलोय. एवढी हालत बेकार झाली ना. कवी बघा कसा बसलाय. आणि यांचा हिशोब चाललाय. टोपा वगैरे किती आहेत. आणि तिकडे कलर मारायला घेतले बघू शकता तुम्ही. तो बघा व्हाईट करायला घेतला पूर्ण. आता पटापट कलर मारून घेतो. मी दाखवतो पुढे काय काय केले ते. घरी येऊन फ्रेश होऊन झालोय. आता चालू एक सामान आणायला. तो सामान घेऊन येतो पटकन आणि मग जातो. आणि मग अशी सकाळपासून तिथंच होतो. फक्त जेवण करायसाठी आलो ना. आता घरी पाठवलंय म्हणजे सामान आणायला पाठवलं म्हणून घरीवर फ्रेश झालो. पूर्ण हातबीत नाही एवढे काले पडले ना काही हिशोब नाही. तर टोपं वगैरे जेवढी होती ना तेवढी नेली आम्ही इथून. तर तेवढ्या लांब नेली टोपं. म्हणजे दुसऱ्या गाल्यामध्ये ठेवले आणि कॅबिन पूर्ण खाली गेली. तर आता कॅबिनला व्हाईट कलर तर ते तुम्ही बघितलं. आता पूर्ण लावला ना का तुम्हाला दाखवतो. आणि अजून काहीतरी चर्चा चालू आहे. आपले टोपं वगैरे किती म्हणजे मोजून घेतात. काय सामान पडले कमी तर तो नवीन आणायला. तोपर्यंत मी माझं काम करून घेतो आणि मग तिकडेच जाऊन भेटतो तुम्हाला. तर काहीच पोचलं आहे. गॅलेक्सी प्रिंटमध्ये मस्त बॅनर दिलेत बनवायला बघू शकता. हे बघा इथे नानाचं बनवतात बघा. सप्त्याचे बॅनर. हरिनाम कीर्तन 16 शिरगाव.
नानासा बनवून देणार आहेत थोड्याच वेळाने नानासा येतील. चला आपण म्हणजे एक मोठा बॅनर आहे ना त्याचा माप घ्यायला येणार आहे. आता माप घ्यायला येतील ना मग त्यांना देऊ आपण काय बॅनर बनवायचा आहे तो. 2 का 3 बनवलेत. आता डायरेक्ट तिथं मंदिराच्या इथं जाऊन भेटू. काहीच मीटिंग कॅन्सल झाली, कोणीच आलं नाही, कोणाला काहीच पडली नाही. जे बघत असतील त्यांना समजलं काय गोष्ट आहे. बघा कोणच नाही आज. आता जातो पहिला साखर घेतो, साखर संपले घरातले. जायचं होतं सामान भरायला पण नाही, इथूनच घेतो. आता वेळच नाही भेटला. आता 11 तारखेपर्यंत मला तर वेळ नाही. आता उद्या पण सकाळी वाटतं ठाण्याला जायचं आहे, काय ना काय काम निघले. चला पहिलं साखर घेऊ मग तुम्हाला पुन्हा भेटू. चला तर काहीच पोचलोय घरी मस्तपैकी. आणि सुवानी बघा, सुवानीने काय दिलं. सुवानी आय लव्ह सुवानी, आय लव्ह सुवानी. चला तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. तर काहीच मस्त जेवण करून झाले. आणि मगाशी पण खूप त्रास झाला, म्हणजे खूप सारं काम केला. मला नाही दाखवलं मी तेवढा, कारण की शूट करायला मला भेटलाच नाही. आणि उद्यापासून 2 दिवस तर अजून काम आहे. तर उद्या माणसं येतील, उद्या मंडप बांधणार, प्रत्येक गोष्ट करायला लागेल. आता चाललंय मस्त चालायला. आता जातो पहिला पप्पूरावांच्या घरी, त्यांच्या घरात जेवले का ना बघू, कारण की आमच्या घरात पण जेवायला बसलेत. कारण की आज लेट झाला, आज 10:15 वाजले होता. बघू चेतनाने केला होता कॉल. चाललंय तर अजून 15 मिनटं थांबायला लागेल. कधी 11 वाजता चालायला जायला, कधी 10:30 वाजतात, 11:45 पण होतं. तर या 3 टायमाला अजून वाटतं जेवायला बसले नाही, इथंच बसलं. तर दाखवत मग चला तर गाईज आता निघालो चालायला. बघला जरा पाय दुखतात म्हणून ते एकदा त्रास होतो थोडा, म्हणून ती सांगते हळूहळू चला. बघू बॅनर वाढल्याने वाटतं, बॅनर लावले का ना मलाच ना माहिती. धन्य आहे यांच्या पुढं, सगळं काम स्लो चालले. आणि जेव्हा आयत्या टाइमवर अंगावर येईल ना तेव्हा माझ्यावर ढकलू नका बस. सगळे जण तोच प्रॉब्लेम. आणि काही लोक अशी बोलत होती ना, आता त्यांना मला चला आता फटाफट करायला कोण नाही, बोलायला पुढं साठी. मंदिर बघू शकता इकडे मस्त केल्याचं साल खातं, कारण शेवटी गणपती बाप्पांचा आहे ना तो. शेवटी गणपती बाप्पांचा वाहन येतो, बघू शकता. हे बघा मुसल ना तू. बघू शकता गणपती बाप्पांचा वाण केला खायला घुमतले, एवढा घुमतले ना केला खायला. समोर पळत नाही बघ माझा बोट. तर तो उंदीर ना एवढा घुमतले ना केला खायला, तो तिथून पळत नाही. एवढी जण आम्ही होतो तरी शेवटी तो त्याला वाटतं आवडलेला केला, एकदम गोड लागत होता म्हणून खात होता. सगळी त्यांना आम्ही हसत होतो. त्यामुळे पण चांगली गोष्ट होती. पण आम्ही मस्त असे व्हिडिओ मला कॅप्चर करायला भेटला. थोडासा का ना होईना पण मस्त वाटला. कारण की बघा आता हे असं टोमणं मारता ना मागून मुद्दा मारता. मी कशी हिची खेचतो ना म्हणून लगे माझी खेचायला लागली. चला उंदीर अशी गोष्ट आहे की दिसल्या उंदीर पळत होता, तो पळाला नाही आम्हाला. बघू मी बोट सुद्धा दाखवला तरी तो पळत नव्हता, म्हणजे बाजूला हटत नव्हता. चला तर काहीच मस्त चालवणार आहे. बसले चेतना हो केलता मी फोन त्याला मगाशी. तर बसला इथं मस्त पैकी. तू किती वाजता आलती ती नव्हती मला माहिती. नयनाताई आलती ना तेव्हा मी तिला फोन केला. तर गाडी पोऱ्या चालूच होता मस्त पैकी आणि सुसाट. तर मी फोन केला, बरं सगळेच पोरण रायडर गेले का ना बोलतं. मग बरं पोऱ्याला यायचं, पोऱ्या अशी चालू होतो. मी चांगलं झालं का पोऱ्या चालवतो मस्त पैकी. लगे फोन कट केला. चला तर काही मस्त बॅनरवाला पण आले. तर त्याला फ्रेम घेऊन जातो. मगाशी एक फ्रेम काढले, तर फ्रेम होती ना ती कोणतरी नेली तिथून. आता घरी मी फ्रेम घेऊन आलोय, ती फ्रेम घेतो आणि एक बॅनर सुद्धा काढायचा, तो सुद्धा बॅनर काढतो. आणि मग डायरेक्ट आता वडाच्या झाडाची इथंच भेटतो, कारण बॅनरवाला येतोय कधीपासून. बॅनरवाला जेव्हा मी तुम्हाला सांगितलं तरी पण किती वाजता माहिती का, 6-7च्या दरम्यान काहीतरी बॅनरवाला येणार होता. अजून काही बॅनरवाला आला नव्हता, आता बॅनरवाला आला. आता फ्रेम घेतो मस्त पैकी. ही फ्रेम आहे अशी पूर्ण, म्हणजे बॅनरचीच काढले. आपल्या घराच्या इथे एक बॅनर होता, त्याच मापात आम्ही बॅनर दिला होता ना, तर तीच फ्रेम घेऊन चाललंय आता मस्तपैकी. तोपर्यंत तो येईल बॅनरवाला, मग बॅनरवाल्याला देऊ आपण.
आणि मग निघू. बॅनर आणलेत की नाही छापून ते पण नाही मला माहिती. फायनली काहीच बॅनर वगैरे लावून झालं. 3 बॅनर फिट केलं. अजून एक मोठा बॅनर आहे 10x8चा. त्यांना सांगितलं आहे की तुम्ही फिटिंग करून ठेवा, सकाळी लावायला येईल. कारण आता 12 वाजले मला सुद्धा जायचं आणि ते दोघंच आहेत. आणि बांबू नाही भेटत. मंडपवाल्याने बांबू कमी ठेवले. म्हणजे आता उद्या मंडपवाल्याकडून एक्स्ट्रा बांबू घेऊन मग ते त्याला सपोर्ट देऊन ठेवायला लागेल. आता जातो घरी, बघू. धीरजला बोललेलं चावी घेऊन, तो आलता चावी घेऊन. आता त्याला पण पाठवलं. तर मी एकटाच आहे, चाललो घरी. आता घरी जाऊनच भेटतो तुम्हाला. तर काहीच पसलं घरी आणि बॉक्सर बसलाय पुन्हा गाडीवर. आज जाम थकलो म्हणजे जाम अक्षरशः. आणि सकाळी उठून ठाण्याला पण जायचं. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.